नाही नाही, बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मी आज सर्व भारतवासियांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। भारत हा देशामधला प्रगतशील राष्ट्र व्हावं, बलशाली राष्ट्र व्हावं आणि तथागत भगवान बुद्धांनी भारत देशाला नसून संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश दिलेला आहे। आणि भगवान बुद्धांनी सांगितले की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध पाहिजे आणि आम्ही बौद्ध धर्मी आहोत, शांततेच्या मार्गाने जाणारे आम्ही लोक आहोत। शांततेचा संदेश, समानतेचा संदेश, स्वातंत्र्याचा संदेश, न्यायाचा संदेश तथागतांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आणि विश्वाला दिलेला आहे। आणि म्हणून आज संभाजीनगर या ठिकाणी आमच्या महिला मंडळाच्या समेत या ठिकाणी शिंदे आहेत, नाना आहेत, रमेश डाके आहेत, सगळं महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। आणि त्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये आज आम्ही वंदना वगैरे घेतलेली आहे। आणि धम्माचं कल्याण हो, भारत देशाचं कल्याण हो आणि भारत सरकारला आमची नम्र निवेदन आहे की आपण ज्या ठिकाणी आज जी वैशाख पौर्णिमा आहे, वैशाख पौर्णिमेला तथागतांना बौद्ध गया या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली होती आणि ती वैशाख पौर्णिमा आहे। आणि आज आमचे धम्म बांधव भिक्खू संघ असतील, गेल्या 1.5-2 महिन्यापासून त्या ठिकाणी बुद्ध गया मुक्त करावी आंदोलन सुरू आहे। तर मी आज निमित्तानं सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री नितीश कुमारजी, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र निवेदन करतो की आपण बुद्धाचा सन्मान करत आणि आपण बाहेर गेल्याच्या नंतर सांगता की हा भारत देश हा बुद्धाचा देश आहे आणि जर ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली बुद्धांना आणि त्याच ठिकाणी जर अतिक्रमण केलं असेल काही पाखंडी लोकांनी तर ते काही योग्य नाहीये, भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे, धम्माच्या विरोधात आहे। आणि आमचं तमाम भारतवासियांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की आपण बुद्ध गया ही बुद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे आणि जगामध्ये शांततामय बुद्धाचा धम्म प्रस्थापित झाला पाहिजे। आता आपण पाहिलं की पाकिस्तान विरोधामध्ये भारताचं युद्ध सुरू होतं, परंतु जगाच्या लक्षात आलं की युद्धाने सर्वनाश होणार आहे आणि युद्ध जर झालं तर जगामधला अणुबॉम्ब युद्ध झालं तर जगातले राष्ट्र किंवा मानवजात वाचणार नाही। म्हणून संपूर्ण जग हे बुद्धाच्या मार्गावर आलेलं आहे। अमेरिका असेल, रशिया असेल, थायलंड असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, रूस असेल, या सर्वच राष्ट्रांनी सांगितलं की युद्ध तुम्ही थांबवलं पाहिजे। आणि मला असं वाटतंय की अप्रत्यक्षपणे संपूर्ण विश्वानी तथागतांचा मार्ग स्वीकारलाय, म्हणजे शांततेचा मार्ग। आणि म्हणून आपण जे युद्ध सुरू होतं ते युद्ध थांबून आपण बुद्धाच्या मार्गाने चाललेलो आहोत। आणि म्हणून मी सर्व भारतवासियांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या वतीनं, तमाम बौद्ध धर्मीयाच्या वतीनं बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।